शिक्षण, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, आतिथ्य हे तर ध्यास पर्व. दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चालू केलेली व गोरगरिबांचा अल्प मोबदल्यात पोट भरणारी शिवभोजन थाळी योजना या सरकारने बंद करू नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. ही योजना बंद केल्यास गोरगरीब जनतेचे हाल होणार आहे. योजना बंद करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, महाराष्ट्र राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेपार्ह काहीतरी होऊ शकते यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा विभागामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो. सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीचं महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील ज्यांना घरच्या वादविवादमध्ये असेल, गरिबीमुळे असेल किंवा अन्य कोणत्याही प्रश्नामुळे अन्न देखील जे ग्रहण करू शकत नाही, अन्न खाऊ शकत नाही, ज्यांची परिस्थिती फार हलाखीची आहे, अशा लोकांच्यासाठी, गरजूंच्यासाठी शिवभोजन थाळीचं माध्यमातून अन्न दान करायचं ठरवलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान्य उद्धवजींनी चालवून दाखवलं होतं. पण सध्याच्या राज्य शासनाकडून, राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेप येऊ शकतो असं आम्हाला समजलं. राज्य शासनाला आम्ही एक विनंती करायला आलो होतो, जर शिवभोजन थाळी बंद झाली तर महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेकडून, शिवसैनिकांकडून अतिशय मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन होणार. याचं कारण भुकेनं, राज्य शासनाने भुकेनं गरजूंना मारला असा अर्थ होऊ शकतो. माझी विनंती आहे राज्यकर्त्यांना, जशी लाडकी बहीण योजना राबवून पुन्हा त्यात काहीतरी निकष लावून लाडक्या बहिणींना, त्यात 40% लाडक्या बहिणींना बाजूला करण्यात आलं, तशा पद्धतीनं काहीतरी आक्षेपार्ह करतील त्यांनी करू नये. गोरगरिबांना अन्नापासून वंचित ठेवू नये एवढी विनंती वजा सूचना करायला आम्ही आज अन्नपुरवठा विभागामध्ये आलो होतो. या महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी आमची सूचना, आमची विनंती स्वीकारावी, अन्यथा शिवसेनेबरोबर सामोरं जावं. यावेळी सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, जहिदा खान, विशाल देवकुळे, रवी चौगुले, योगेंद्र माने, अनिल पाटील, धनाजी दळवी, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.